खूप विश्वास ठेवून पप्याला मिठाईवाल्याकडे पेढे आणायला पाठवलं होतं. माझ्या मनात धाकधूक होतीच खरी, पण जा म्हटलं घेऊन ये. गडी जाताना मला म्हटला, काही काळजी करू नको दादा, नीट पेमेंट करून मिठाई घेऊन येतो. तिथंच मला थोडीशी भीती वाटली, पण जाऊ दे म्हटलं, येईल लगेच. त्यानंतर थोड्याच वेळात गडी घामाघूम झालेला असा धावत पळत आला आणि मला वाटलेली हीच धास्ती खरी ठरली. त्याचं झालं असं की पप्याने मिठाईवाल्याकडून पेढे घेतले खरे, पण पेमेंट करताना 500च्या जागी 5,000ची रक्कम टाकली आणि मिठाईवाल्या भैयाला 5,000 रुपये देऊन आला. आता ते गेलेले पैसे त्याला तिथले तिथे रिफंड पण करता येत नव्हते, म्हणून आला लगेच धावत पळत आणि मला सांगायला लागला. त्याला म्हटलं ठीक आहे, एवढं काही घाबरायचं सीन नाहीये, घाई गडबडीत अशा चुका होणं साहजिक आहे. मग ते पैसे कायमचे गेलेत का? तर नाही ना, ते आपल्याला लगेच रिफंड करता येतात. मग तो विचारायला लागला, लगेच कसं काही रिफंड करता येतात? काय उपाय आहेत रिफंड करण्यामागं? समजा एखाद्या भलत्याच माणसाला मी चुकून पैसे पाठवले, तर ते पण परत घेता येतात का? म्हटलं हो, येतात की येतात. थांब म्हटलं, तुला पैसे रिफंड करण्याच्या 5 युजफुल टिप्स सांगतो, त्या ऐक. आणि तुम्ही देखील ह्या 5 टिप्ससाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार, मी स्वप्नील आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, समजा तुम्ही कुठेतरी मॉलला शॉपिंग करायला गेला किंवा भाजी मंडईत भाजी आणायला गेला आणि तिकडे UPI वापरताना तुमच्याकडून नकळत चूक घडली की पैसे पे करताना चुकीचा फोन नंबर टाकला गेला आणि चुकीचा UPI टाकला आणि रक्कम भलत्याच माणसाला गेली. अशा घटना अनेक वेळा झाल्यात आपल्याकडून. किंवा एखादी रक्कम टाकताना डबल आकडे टाकले गेलेत, नाहीतर घाईघाईमध्ये डबल पेमेंट करून बसला, असंही घडलेलं आपण समाजात बघतोय. अशाच चुकीमुळे तुमचं बँक अकाउंट शून्यावरही येऊ शकतं. म्हणूनच त्यासाठी पेमेंट झाल्यानंतर लगेच ऍक्शन घेणं इम्पॉर्टंट असतं. माझ्या घरात काल अशीच एक गोष्ट घडली. माझे आजोबा रिक्षाने घरी आले, पण त्यांनी त्या रिक्षावाल्याला द्यायचे पैसे भलत्याच दुसऱ्या माणसाला सेंड केले. मग हेच प्रकार आपल्यासोबतही होतात. पण अशीच चूक झालीच तर काही पर्याय सुद्धा आहेत, ज्यामुळे आपल्याला आपले पैसे परत मिळवणं शक्य असतं. जर तुमच्यासोबत पण असा काहीसा प्रकार घडला असेल तर काय करायचं, त्यासाठी 5 पर्याय स्टेप बाय स्टेप सांगतो. एक म्हणजे लवकरात लवकर त्या समोरच्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. ज्या व्यक्तीला तुमच्याकडून चुकून पैसे गेले आहेत त्याचं ट्रान्झॅक्शन डिटेल्स तुमच्या UPI ॲपमध्ये आलेलं असतं. त्या डिटेल्समध्ये त्यांचं नाव दिसतं. त्यासोबत कधी कधी आपल्याला तिथं नंबरही दिसतो. त्या हिस्ट्रीमध्ये नाव आणि नंबर दिसत असेल तर लगेचच त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुमच्याकडून झालेली चूक ही त्यांच्या लक्षात आणून द्या आणि त्यांना पैसे परत करण्याची रिक्वेस्ट करा की माझ्याकडून जास्त पैसे चुकून सेंड झालेत, तर प्लीज वरचे पैसे परत पाठवा, अशी विनंती करा. बरेचदा लोक प्रामाणिकपणे आपल्याला ते पैसे परत करतात. पण त्यांनी जर का हे नाही केलं आणि तुमच्या समोर टाळाटाळ केली किंवा तुम्हाला सहकार्य केलंच नाही, तर दुसराही पर्याय म्हणजे तुम्ही सरळ तुमच्या UPI ॲपमध्ये या आणि त्यात कंप्लेंट दाखल करा. कंप्लेंट करायची म्हणजे समजा तुम्ही गुगल पेने पैसे पाठवले असतील तर गुगल पे मध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन हेल्पमध्ये तक्रार करायची. जर फोन पे वापरत असाल तर हिस्ट्रीमध्ये जाऊन रेज इश्यू हा पर्याय निवडायचा आणि कंप्लेंट टाकायची. किंवा पेटीएम वापरत असाल तर रिपोर्ट प्रॉब्लेम हा पर्याय निवडायचा. जेव्हा तुम्ही हे करत असता तेव्हा तुम्हाला तिथं बरेच ऑप्शन दिसत असतात, जसं की मनी सेंड टू रॉंग अकाउंट किंवा इनकरेक्ट अमाऊंट सेंड, अशा प्रकारचे तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. त्यानंतर तिथं तुमची कंप्लेंट नोंदवल्यानंतर तुम्हाला रेफरन्स नंबर सुद्धा मिळेल. असं केल्यावर तुमची कंप्लेंट थेट बँकेकडे जाईल. बँक तुम्हाला तुमचे चुकून पाठवले गेलेले पैसे रिफंड करून देईल. जर समजा कंप्लेंट करून सुद्धा तुमचे पैसे तुम्हाला मिळालेच नाही, तर तुम्हाला तिसरा पर्याय म्हणजे बँकेच्या कस्टमर केअर सोबत संपर्क करावा लागेल. ही तिसरी महत्वाची स्टेप आहे. मंडळी, तुमच्या वापरातली कोणतीही बँक असेल तर त्या बँकेशी संपर्क साधायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर प्रत्येक बँकेचा एक हेल्पलाईन नंबर असतो. तो आपल्याला गुगलवर कुठेही मिळतो. तो शोधून त्या नंबरवर कॉल करा आणि त्यांना घडलेला प्रकार सांगा. त्यानंतर तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन ID मागतील आणि तुमचा फोन नंबर मागतील. इतकी बेसिक डिटेल त्यांना तुम्ही शेअर करा आणि किती रक्कम चुकीने पाठवली गेली ते सुद्धा सांगा. मग तुमची बँक ही समोरच्या बँकेसोबत कॉन्टॅक्ट करेल आणि ह्या तक्रारींवर लगेच तपास सुरू करेल. पण जर तुमच्या ऑनलाईन कंप्लेंटला जर रिस्पॉन्स मिळाला नाही, तर तुम्ही बँकेच्या शाखेतही लेखी तक्रार दाखल करू शकता. तिथं एक लेखी अर्ज द्यायचा आणि त्या अर्जात माहिती द्यायची, जसं की तुमचं संपूर्ण नाव, अकाउंट नंबर, ट्रान्झॅक्शन ID, तारीख आणि चुकून गेलेली रक्कम, इतकीच माहिती तिथं नमूद करायची. मग बँकेच्या नियमानुसार तुमची बँक हा तपास करायला बांधील असते. त्यानंतर आता चौथा पर्याय म्हणजे तुम्ही UPI हेल्पलाईनचा सुद्धा वापर करू शकता. चुकीचा ट्रान्झॅक्शन झाला असेल तर तुम्ही थेट UPI हेल्पलाईनवर कंप्लेंट करू शकता. तिथं सुद्धा तुम्हाला ट्रान्झॅक्शन ID, ज्या मोबाईलवरून ट्रान्झॅक्शन झालंय तो मोबाईल नंबर आणि तुमच्या बँकेचं नाव, अशी काही बेसिक पण महत्वाची माहिती द्यावी लागते.
आणि NPCIच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही अशी तक्रार दाखल करू शकता. त्यामुळे तुमची केस लगेचच ट्रॅक केली जाते. पर्यायानं तुमचे पैसेही परत मिळवायला देखील मदत होते. यानंतरचा 5वा पर्याय म्हणजे RBI कडे तक्रार नोंदवण्याचा. जर तुम्ही तुमच्या बँकेत तक्रार दाखल केली असेल आणि 30 दिवसात उलटून सुद्धा पैसे आले नसतील किंवा बँकेकडून काहीच रिस्पॉन्स मिळाला नसेल, तर तुम्ही RBI कडे धाव घेऊ शकता. हा तुमचा शेवटचा आणि सगळ्यात प्रभावी असा पर्याय असणार आहे. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कंप्लेंट पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन तक्रार देखील नोंदवू शकता. यानंतर RBI कडून तुमच्या संबंधित बँकेला चौकशीसाठी नोटीस दिली जाते. यामुळे बँकेवर एक प्रकारचं प्रेशरच येतं आणि एकदा का RBI कडून नोटीस गेली की यानंतर मात्र बँकेला तातडीनं पावलं उचलावी लागतात आणि प्रकरण लवकरात लवकर सोडवावं लागतं. यासोबत अजून एक गोष्ट ती म्हणजे UPI पेमेंट हे इन्स्टंट असतं. म्हणजे पैसे लगेचच दुसऱ्या अकाउंटमध्ये जातात. त्यामुळे जशी चूक तुमच्या लक्षात येईल तसं लगेचच तक्रार करणं महत्वाचं आहे. कारण जितक्या लवकर तुम्ही ऍक्शन घ्याल तितक्या लवकर तुमचे पैसे तुम्हाला रिफंड मिळवता येतील. तसं तर UPI वापरणं हे खूपच सोपं आणि सोयीस्कर आहे. पण थोडी जरी चूक झाली तर त्याचे मोठे परिणामही भोगावे लागतात. अलीकडेच एका फॉरेनर महिलेसोबत असाच एक धक्कादायक प्रकार घडला. या परदेशी महिला पर्यटकाकडून 3,000 रुपयांऐवजी चुकून 30,000 रुपये ट्रान्सफर झाले. ही महिला एक शास्त्रज्ञ आहे. दिल्लीमधल्या एका परिषदेला उपस्थित राहण्यासाठी त्या भारतात आल्या होत्या. त्यांच्या मूळ गावी जाण्याआधी त्यांची फ्लाईट रद्द झाली. त्यामुळे त्यांनी त्या वेळेत जयपूरला फिरायचा प्लॅन केला आणि त्यासाठी त्यांनी दिल्लीहून एक टॅक्सी पकडली. त्यानंतर त्या फॉरेनर महिला दिल्लीहून जयपूरला निघाल्या. जयपूरला एका ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या टॅक्सी ड्रायव्हरला भाडं देत असताना घाईघाईमध्ये 3,000 ऐवजी 30,000 रुपये रक्कम पाठवली आणि त्या तशाच पुढच्या प्रवाशाला निघून गेल्या आणि तो टॅक्सी ड्रायव्हर सुद्धा तिथून निघून गेला. पण काही वेळाने त्यांना त्यांची ही चूक लक्षात आली. जेव्हा त्यांनी त्यांचं बँक अकाउंट चेक केलं तेव्हा त्यांना हा प्रकार लक्षात आला की त्यांच्या अकाउंटमधून 3,000 नाही तर तब्बल 30,000 रुपये कट झालेत. ही चूक कळताच त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली आणि तक्रारही नोंदवली. मग पोलिसांनी सुद्धा CCTV फुटेजचा आधार घेत त्या टॅक्सीचा शोध घेतला आणि त्या महिलेला तिचे 27,000 रुपये परत मिळवून दिले. त्यामुळे अशा चुका टाळण्यासाठी काळजीपूर्वक पेमेंट करा. यासोबतच तुम्ही स्वतःला एक सवय सुद्धा लावून घ्या. ती म्हणजे पैसे पाठवण्यापूर्वी 3 गोष्टी नेहमी तपासून पहा. एक म्हणजे कोणतंही पेमेंट करताना आधी ती रक्कम किती आहे ते तपासा. दुसरं म्हणजे ज्या व्यक्तीला पैसे पाठवणार आहात त्यांचं नाव तपासून घ्या. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पेमेंट झाल्यानंतर शेवटला जी कन्फर्मेशनची स्लाइड येते तीही चेक करा. हे करण्यासाठी तुम्हाला फार तर फार 10 सेकंद एक्स्ट्रा लागतील. पण हेच सेकंद तुमचे हजारो रुपयांची चूक टाळू शकतात. म्हणूनच पुढच्या वेळी UPI पेमेंट करताना घाई न करता शांतपणे एकदा नीट तपासा आणि मगच पेमेंट करा. आणि या 5 ट्रिक सुद्धा लक्षात ठेवा. बाकी मंडळी, तुम्ही अशाच चुकीमुळे भलत्याच माणसाला पैसे पाठवलेत का आणि तुमच्याकडून अशी चूक घडली का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.